Welcome to SST College. This is SST Udipedia. Today's topic is from SYBA, which is from SEM 4, which is recruitment, ज्याला आपण मराठीमध्ये भरती असं म्हणू शकतो. कुठलीही संघटना असू दे, मग ती गव्हर्नमेंटल असू दे, नॉन गव्हर्नमेंटल असू दे, एखादं महाविद्यालय असू दे किंवा सरकारी एखादं ऑफिस असू दे, प्रत्येक ऑफिसमध्ये भरती रिक्रुटमेंट हा अत्यंत फंडामेंटल आणि इनिशियल पार्ट असतो. जेव्हा जुना वर्ग एखादा कामावरून रिक्त होतो, निवृत्त होतो, तेव्हा त्याच जागेवरती नवा वर्ग हवा असतो, तो नवीन उमेदीने येतो, नव्या टेक्निक्सने येतो. त्यामुळे रिक्रुटमेंट हा अत्यंत इनिशियल आणि फंडामेंटल पार्ट असा समजला जातो. जर आपण व्याख्या बघितली की भरतीची व्याख्या ही नक्की काय असते, तर इन इंग्लिश रिक्रुटमेंट इज अ प्रोसेस ऑफ आयडेंटिफाइंग, स्क्रीनिंग, शॉर्टलिस्टिंग अँड हायरिंग पोटेन्शियल रिसोर्स फॉर फिलिंग अप द वॅकंट पोझिशन इन अन ऑर्गनायझेशन. म्हणजेच भरती ही प्रक्रिया ही एक संघटनेची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण नवीन माणसं किंवा नवा नोकरवर्ग भरत असतो, त्याला आपण शॉर्टलिस्टिंग करत असतो, स्क्रीनिंग करत असतो, कागदपत्र पडताळत असतो, मुलाखती घेत असतो आणि त्यानंतर आपण तो वर्ग जो असेल किंवा नोकरवर्ग जो असेल तो त्या कंपनीमध्ये आपण हायर करत असतो. आपण जर बघितलं तर रिक्रुटमेंट या प्रोसेसचे बरेचसे फायदे आहेत, त्याचं फार महत्व आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्व असं आहे की संघटनेला खूप आनंदी माणसं भेटतात किंवा संघटनेला एक नवीन ऊर्जा देणारी काही माणसं भेटतात, जी संघटनेचं काम हे अत्यंत नव्याने करत असतात. ॲट्रिएशन रेट रिड्यूस होतो, म्हणजे जो कंटाळा असतो किंवा आळस संघटनेमध्ये आलेला असतो, तो आळस किंवा तो कंटाळवाणा किंवा ती जी मेथड पद्धत आहे ती पद्धत आपण नष्ट करू शकतो आणि एक नवीन ऊर्जा संघटनेमध्ये भरू शकतो. इट बिल्ड्स अ गुड वर्कप्लेस एन्व्हायरमेंट विथ गुड एम्प्लॉई रिलेशनशिप. एक कामावरती आपलं ध्येय पूर्ण होण्यासाठी किंवा एखाद्या संघटनेच्या ध्येयपूर्ती होण्यासाठी एक चांगलं वातावरण फार गरजेचं असतं. तर ते वातावरण आनंदी ठेवण्यासाठी किंवा ते वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी एम्प्लॉयमेंट यामध्ये रिक्रुटमेंट अत्यंत महत्वाचा एक घटक समजला जातो. इट रिझल्ट्स इन ओव्हरऑल ग्रोथ ऑफ द ऑर्गनायझेशन. जर आपण संघटनेचा निकाल बघितला किंवा एखादी संघटना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचते की नाही ह्याचा जर आपण पडताळा केला, तर त्यात रिक्रुटमेंट ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया असते की त्याच्यामुळे किंवा त्याच्या महत्वामुळे एखादी संघटना आपल्या ध्येयाप्रती किंवा उद्दिष्टाप्रती पोहोचू शकते. आपण जर बघितलं तर पर्पज अँड इम्पॉर्टन्स ऑफ रिक्रुटमेंट की नक्की काय उद्दिष्ट आहे. एखादी संघटना जेव्हा नवीन कर्मचारी भरती करते किंवा एखादी संघटना जेव्हा नवीन मुलाखती घेते, माणसं भरते, तेव्हा त्याच्या मागे नक्की काय उद्दिष्ट असायला पाहिजे किंवा असतो. सगळ्यात पहिले की डिटरमाइन्स द करंट अँड फ्युचर जॉब रिक्वायरमेंट, की त्या संघटनेला नक्की काय गरज आहे, त्या संघटनेला कुठल्या वर्गाची गरज आहे. कधी आपण बघतो प्रत्येक संघटनेमध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3 अशी हिरार्की असते. तर ज्यावेळेस संघटनेला ज्या पदांची गरज असते त्या पदासाठी ती संघटना ही आपल्या आपल्या पद्धतीनुसार जाहिरात काढत असते आणि आपापल्या पद्धतीनुसार आपापल्या गरजेनुसार नोकरवर्ग भरत असते. इट हेल्प्स टू इन्क्रीज द सक्सेस रेट ऑफ द ऑर्गनायझेशन. प्रत्येक संघटनेची जी उद्दिष्टता पूर्त असते किंवा ज्या संघटनेला जी सेवा द्यायची असते ती संघटना त्या सेवा देण्याला रिक्रुटमेंट ही प्रक्रिया अत्यंत हेल्प करत असते किंवा सहकार्य करत असते. इट हेल्प्स टू आयडेंटिफाईंग द जॉब ऍप्लिकेशन अँड सिलेक्टिंग द अप्रोप्रिएट रिसोर्सेस. तुमची संघटना ही काम करण्यासाठी किंवा जेव्हा काम करते तेव्हा ती रिसोर्सेसने काम करते आहे का, त्याच्यामध्ये साधनं इन्क्लूड होत आहेत का, किंवा जी साधनं लोकांप्रती हवी आहेत नक्की तीच साधनं संघटना वापरते आहे का, या साधनांची पूर्तता करणे किंवा त्या साधनांची उद्दिष्टता करण्यासाठी ही रिक्रुटमेंट पद्धत अत्यंत महत्वाची ठरू शकते. इट हेल्प्स टू इन्क्रीज ऑर्गनायझेशन इफेक्टिव्ह फॉर अ शॉर्ट अँड लॉंग टर्म, की संघटनेचे उद्दिष्ट मग ते दूरदृष्टी असेल किंवा तात्पुरतं एखादं उद्दिष्ट असेल, तर या दोन्ही उद्दिष्ट पूर्ती करता किंवा दोन्ही उद्दिष्ट साधना करता रिक्रुटमेंट अत्यंत महत्वाची समजली जाते. इट हेल्प्स इन इव्हॅल्युएटिंग द इफेक्टिव्हनेस, की तुमची संघटना ही परिणामकारकतेने काम करते आहे का किंवा आपल्या संघटनेची नक्की ध्येयपूर्ती होते आहे का, हा इफेक्टिव्हनेस बघण्यासाठी किंवा पडताळण्यासाठी ही रिक्रुटमेंट अत्यंत महत्वाची ठरू शकते. प्रोसेस ऑफ ट्रेनिंग, की काय काय प्रक्रिया असते किंवा एखादी जेव्हा रिक्रुटमेंट एखादी संघटना घेते किंवा एखादी कर्मचारी भरती करते तेव्हा कोणती कोणती प्रोसेस असते, काय काय प्रक्रियेने त्यांना जावं लागतं.
सगळ्यात पहिले प्रिलिमिनरी स्क्रीनिंग, सगळ्यात पहिले अर्जांची मागणी असते. कुठली संघटना पहिले मुलाखतीसाठी पेपरमध्ये, टीव्ही चॅनलवरती, हल्ली फेसबुक, ट्विटर यावरती बघतो आपण की सरकारी ऍड्स असतात, कधी रेल्वेच्या असतात, कधी पोस्टाच्या असतात. तर त्यानुसार मग प्रिलिमिनरी स्क्रीनिंग होते. याच्यामध्ये डॉक्युमेंट असतात, आपले एज्युकेशनल टेक्निकल डॉक्युमेंट हे चेक होत असतात. सेकंड स्टेज इनिशियल इंटरव्ह्यू असतो की एखादं पॅनल बसलेलं असतं आणि ते पॅनल ही तुमची मुलाखत घेत असतं. त्यामध्ये तुमचं पर्सनल अनालिसिस होत असतं आणि त्या जॉब करता किंवा त्या कामाकरता तुमची पात्रता काय आहे ही पडताळली जाते. थर्डली कंडक्ट ऑफ व्हेरियस टेस्ट फॉर रिक्रुटमेंट. एखाद्या विशिष्ट पदाकरता निवड करायची असेल तर त्या पदाकरता तुम्ही पात्र आहात का, टेक्निकल तुमच्याकडे एबिलिटी आहे का, तांत्रिक क्षमता आहे का, हे देखील त्यामध्ये पाहिलं जातं. फायनल इंटरव्ह्यू, त्यानंतर मग सेकंड राऊंड तुमचा होत असतो. त्यामध्ये तुमची पर्सनल डाटा हा अनालिसिस होतो की त्या जॉब करण्यासाठी तुमची मानसिक पातळी जी आहे ती योग्य आहे का. बऱ्याचदा बघतो आपण की IAS लेवलला किंवा मोठ्या लेवलला जेव्हा क्लास 1चा अधिकारी जेव्हा रिक्रूट होत असतो तेव्हा तो अधिकारी हा रिक्रूट होताना त्याची बौद्धिक क्षमता, मानसिक क्षमता ही तपासली जाते. त्यामुळे फायनल इंटरव्ह्यू हा देखील या पोर्शन मध्ये किंवा या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्वाचा असतो. आणि लास्टली सिलेक्शन, आणि त्यानंतर मग एखादं पात्र किंवा संघटनेला ज्या संख्येची गरज आहे ती संख्या सिलेक्ट होत असते आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया जी असते ती त्यांची इनिशियल ट्रेनिंग किंवा त्या कामाची योग्य असं प्रशिक्षण असतं. त्यानंतर आपण बघूया की कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, कुठले कुठले घटक आहेत की जे रिक्रुटमेंटला इन्फ्लुएन्स करतात किंवा त्यावरती प्रभाव टाकतात. सगळ्यात पहिले साईज ऑफ ऑर्गनायझेशन. काही संघटना मोठ्या असतात, काही संघटना लहान असतात. आपण बघतो की ज्या संघटना गव्हर्नमेंटल असतात, एक्झाम्पल इन्कम टॅक्स आहे किंवा AG अकाउंट आहे, हायकोर्ट आहे, ह्या संघटना आकाराने मोठ्या असतात, त्यांचा काम किंवा व्याप फार मोठा असतो. त्याच्यामुळे या संघटनेत भरती जेव्हा होते तेव्हा ती फार लार्ज स्केलला मोठ्या संख्येने होते. आणि एखादं महाविद्यालय असेल, एखादी शाळा असेल किंवा एखादी पतपेढी असेल, सहकारी बँक असेल तर यांचा व्याप हा कमी असतो. त्यामुळे तिकडची रिक्रुटमेंट अत्यंत छोट्या किंवा कमी संख्येने असते. त्यामुळे संघटना किती मोठी आहे, त्याचा व्याप किती मोठा आहे यावर ते अवलंबून आहे की ते संघटना ही कोणत्या पद्धतीने भरती करत आहे. सेकंडली करंट एम्प्लॉयमेंट कंडिशन इन दी इकॉनॉमी, की तुमच्या संघटनेची आर्थिक क्षमता कशी आहे, तुमच्या संघटना आर्थिक बाबी किती पडताळत आहे आणि तुमच्या संघटनेची सध्या आर्थिक क्षमता काय पातळीवरची आहे यावर पण डिपेंड करतं, यावर पण अनुभव किंवा अवलंबून असतं की तुमची संघटना ही कशा प्रकारे रिक्रुटमेंट करत आहे. सॅलरी स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन, की एखाद्या माणसाला आपल्या कामाप्रती जो पगार मिळणार आहे किंवा जो वेतन मिळणार आहे यावर पण अवलंबून असतं की त्या संघटनेत काम करण्याची इच्छा ही किती नागरिकांची आहे किंवा किती लोकांची आहे. त्यामुळे सॅलरी किंवा मिळणारं वेतन हे देखील फार इम्पॅक्टफुल फॅक्टर या प्रक्रियेत समजलं जातं. चौथं ते म्हणजे वर्किंग कंडिशन विदिन द ऑर्गनायझेशन. बऱ्याच वेळा एखाद्या कंपनीचा व्याप मोठा असतो किंवा ती कंपनी गव्हर्नमेंट स्ट्रक्चरवाली असते किंवा त्या कंपनीमध्ये आपलं भविष्य जे आहे ते सिक्युअर्ड असतं, परंतु त्या कंपनीमध्ये किंवा त्या परिस्थितीमध्ये काम करण्याची आपली इच्छा नसते. कारण तिकडचे जे एन्व्हायरमेंट असतं ते आपल्याला आवडत नसतं, ते करप्ट असेल किंवा त्याच्या काही वेगळ्या केसेस चालू असतील. तर यावेळेस एक मानसिकदृष्ट्या ही साधारणतः काही नागरिक किंवा काही उमेदवार हे त्या कंपनीला नाकारत असतात. म्हणजेच की तुमच्या वर्किंग कंडिशन्स कशा आहेत यावर पण अवलंबून असतं की रिक्रुटमेंट हे कुठल्या प्रकारे किंवा कुठल्या स्केलवरती होणार आहे. लास्ट ग्रोथ रेट ऑफ द ऑर्गनायझेशन, की त्या कंपनीचा किंवा त्या संघटनेचं विकासात्मक पातळी किती आहे. ती संघटना ही गेल्या वर्षी काय काम करत होती, तिने किती नफा कमवलेला आहे आणि यावर्षी ती संघटना कुठल्या पातळीवर काम करते किंवा तिला किती नफा मिळतोय यावर पण अत्यंत अवलंबून असतं की तुमची संघटना ही कुठल्या पातळीवर किंवा कुठल्या लेवलला काम करू शकेल. आणि त्यानंतर मग ठरतं की त्या संघटनेमध्ये साधारणतः किती काम करायचं किंवा किती काम करायचं नाही. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर रिक्रुटमेंट स्ट्रक्चर किंवा रिक्रुटमेंट कन्सेप्ट ही अत्यंत लागू होणारी समकालीन अशी प्रक्रिया आहे. रिक्रुटमेंट टॉपिक फक्त अभ्यास करता नाही तर फर्दर स्टडी करता UPSC MPSC असेल, बँकिंग एक्झाम्स तुमच्या असतील, रेल्वेच्या एक्झाम्स असतील किंवा पोस्टच्या एक्झाम्स असतील, या सगळ्या एक्झाममध्ये तुम्हाला लोकप्रशासन या टॉपिक अंतर्गत तुम्हाला हा येणारा सब्जेक्ट आहे जो तुम्हाला फक्त एक्झामसाठी नाही किंवा तुमच्या फक्त पोर्शनसाठी नाही तर तुमच्या फर्दर स्टडीजसाठी ही तितकाच उपयुक्त ठरेल आणि तितकाच महत्त्वाचा असा असेल.
इतकं बोलून मी थांबतो. तुम्हाला नक्कीच हे लेक्चर आवडलं असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद.